ही सांबारवडी बघून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलंय ना? तर ही आहे विदर्भातील फेमस अशी डिश सांबारवडी. बघताय ना किती सुंदर झाली आहे आणि कलर आणि भरण्याची पद्धत बघून तुम्हाला सुद्धा वाटत आहे ना की आचार्याकडून आणली आहे. तर नाही, अगदी सोपी पद्धत आहे. कशी भरायची ते सुद्धा सांगणार आहोत. फक्तच मैदा न वापरता कशी ही सांबारवडी बनणार आहे ते सुद्धा आपण सांगणारच आहोत. क्रिस्पी राहण्यासाठी काय करायचं ते सुद्धा सांगणार आहोत आणि प्रवासात कितीही दिवस टिकणारी ही सांबारवडी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे घेतले आहे आम्ही मिरच्या आणि मिरच्या 15-20 घेतलेल्या आहे, कारण आमचं प्रमाण जास्त आहे आणि छोट्या मिरच्या असल्याच्या कारणाने 15-20 घेतल्या आहे. त्याला चिरून घ्यायचं बारीक बारीक भागांमध्ये आणि इथे 4 ते 5 कांदे घेतले आहे. कांद्यांना सुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि सारण बनवण्यासाठी मिरची कांदे हे लागणारच आहे. हिवाळा आला की कोथिंबीर छान मिळते, म्हणून भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरीची कंजूशी करायची नाही. मी अर्धा किलो कोथिंबीर घेतली आहे. स्वच्छ धुवून घेतली होती. त्याला थोडा वेळ वाळत घातली आणि नंतर चिरून घ्यायची, कारण जर वाळत नाही घातली तर पाण्याचं अंश तसंच राहील. आता इथे शेंगदाणे मी भाजून घेतले होते आणि शेंगदाणे भाजल्यानंतर खरपूस असे भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर याचे सालवरचे काढून घ्यायचे. आम्ही इथे बसून करतोय, आम्हाला कंटाळा आला होता किचनमध्ये करायचं म्हणून इथे बसून करतोय. आणि याचे वरचे सालं काढून घ्यायचे. त्यानंतर पाट्यावर आम्ही वाटतोय, ओभळधोबळच वाटणार आहोत. तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरमधूनच तुम्ही काढा आणि पल्स मोडवर काढा. ओभळधोबळ काढायचं, मस्त अशी टेस्ट येते आणि सारणात छान लागते. त्यानंतर काय करायचं, आपण एक कढई घ्यायची आणि कढईमध्ये तेल गरम करायचं. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर इथे हिरवी मिरची घालायची मस्त आणि तडतडू द्यायची. छान तडतड उडेपर्यंत मिरची होऊ द्यायची. मिरची कच्ची राहता कामा नाही. आणि नंतर काय करायचं, यामध्ये कांदा घालायचा. आमच्या आईला खूप घाई असते, पटापटा टाकते, कारण त्यांना व्हिडिओची सवय नाही ना, तर तुम्ही थोडंसं चालून घ्याल. आता कांदा ना मीडियम टू लो आचेवर व्यवस्थित भाजायचा. वेळ लागला तरी चालेल, कांदा कच्चा राहता कामा नाही. कसं आहे ना, काही काही गोष्टींना व्यवस्थित चव यायला पाहिजे. आणि इथे आलं लसणाची पेस्ट सुद्धा आम्ही पटकन टाकली होती, त्यामुळे व्हिडिओत आली नाही. आणि आलं लसणाची पेस्ट 2 चम्मच टाकली आहे. इथे कंजूशी करायची नाही आलं लसणाच्या पेस्टमध्ये. याला सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं. 3 ते 4 मिनटं लागले तरी चालेल. त्यानंतर इथे मस्त हळद घालायची, अर्धा चम्मच, जास्त नाही, आणि 1.5 चम्मच मीठ घालायचं. त्यानंतर 400 ग्रॅम मी घातला आहे खोबरा किस. मी विकतचा खोबरा किस घातलेला आहे आणि मस्त परतून घ्यायचं. तुमच्याकडे नारळ असेल तर त्याला किसून घ्या, काही हरकत नाही आहे. आणि त्यानंतर 500 ग्रॅम शेंगदाणे घातले, म्हणजे 1 किलो प्रमाण बरोबर आपलं होईल. 900 ग्रॅम तर होतच होतं. तर इथे 500 ग्रॅम शेंगदाणे, 400 ग्रॅम खोबरा किस. आणि आता गॅसची फ्लेम ऑफ केली, खाली काढलं आणि भरपूर असा सांबार इथे घालून घ्यायचा. जेवढा चिरलाय तेवढाही टाकायचा, कारण सांबारवडीला सांबाराची खास टेस्ट असते. व्यवस्थित परतून घ्यायचं. खालून वरून व्यवस्थित परतल्यानंतर आम्ही इथे अर्धा चम्मच अशी साखर सोडली आहे. साखर जरूर सोडा, थोडी टेस्ट छान येते. सांबारवडीमध्ये आचारी लोक भरपूर साखर टाकतात, पण आम्ही जास्त टाकणार नाही. आता सारण रेडी झालेलं आहे. तर आता काय करायचं, आता पाती करायसाठी काय करायचं, इथे आम्ही 400 ग्रॅम मैदा घेतला आणि 300 ग्रॅम असं बेसन घेतलं. त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच हळद पावडर आणि 1 चम्मच असं मीठ घेतलं आणि थोडं आलं लसणाची पेस्ट घातली. हे माहीत आहे का, हे आचारी सुद्धा करत नाही, म्हणून म्हणते की माझ्या सासूबाईंच्या हातची टेस्ट अप्रतिम असते. याने काय होणार, पाती एकदम टेस्टी लागणार. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळायचं, कारण यामध्ये बेसन सुद्धा आहे. तर बेसन आणि मैदा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि इथे तेल वगैरे टाकायचं, मोहन वगैरे टाकायची काहीही गरज नाही. तांदळाच्या पिठाने काय होणार, क्रिस्पी होणार. गोळा मळून तयार झालेला आहे आपला. आणि आता आपण छोटा गोळा केलेला आहे, एवढा घ्यायचाच, यापेक्षा छोटा घ्यायचा नाही. पुरीपेक्षा मोठी अशी पाती लाटायची, खूप बाजूला काठांनी पातळ आणि मध्ये थोडी जाड ठेवायची. आता यांनी काय केलं होतं, आईनी एका वाटीमध्ये धनापूड घेतली होती आणि पाणी टाकलं आणि इथे धन्याच्या पाण्याचं सारण हे लावलं, पाणी लावलं म्हणजे त्या पातीला.
आता आपण काय करूया, कोथिंबीर आणि याचं सारण घेऊया, ते इथे टाकूया. ते टाकताना काळजी काय करायचं, आजूबाजूचा गोल साईड आहे ना ती सोडून द्यायची आणि मधातली जी साईड आहे तिथे टाकायची आणि व्यवस्थित असं दाबून दाबून व्यवस्थित भरायचं. इथे जर तुम्ही व्यवस्थित भरलं नाही तर काय होतं ना, तेलात सोडल्यानंतर सारण फुटतं. तर हे न फुटण्यासाठी इथे व्यवस्थित असं दाबायचं. म्हणूनच सांगते, मधात पाती काय ठेवायची, जाळ ठेवायची. आणि हा व्हिडिओ तर इथे स्किप करायचा नाही, कारण इथे जर स्किप केला तर तुम्ही सांबारवडी कशी भरणार आहे तुम्हाला कळणार नाही. पहिले थोडंसं दाबून घ्यायचं आणि नंतर हळूहळू हळूहळू गोल करत न्यायचं. आता या पद्धतीने ही अगदी सोपी पद्धत आहे सांबारवडी भरण्याची आणि ही आमच्या घरची पद्धत आहे. जर तुम्हाला हलवायची पद्धत बघायची असेल ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर पहिली सांबारवडी भरून आपली रेडी झालेली आहे, भरल्या गेलेली आहे. दुसरी पण पाती लाटून घेतली, त्यावर पण धण्याचं पाणी लावलं, धनेपूडचं पाणी लावलं सॉरी. आणि त्यानंतर मसाला इथे सेम पद्धतीने भरून घ्यायचा, हे बघा. आणि व्यवस्थित भरल्यानंतर काय करायचं, दाबून घ्यायचं, व्यवस्थित दाबायचं. हे सेम पद्धत आहे, पण काय आहे ना इथे थोडा कमी घालायचा, कारण त्यावेळेस काय आहे ना आपण फक्त गोल फोल्ट मारत होतो. इथे काय करणार आहे, आपण आचारी जसं बनवतो ना तशी वडी बनवणार आहोत. तर हे बघा झाल्यानंतर आता काय करायचं, अशी फोल्ट मारायची, बघून घ्या, स्किप करू नका. अशी फोल्ट मारून इथे दाबायचं, बरोबर आहे. आता त्या साईडनी सुद्धा सेम अशी फोल्ट मारून घ्यायची, इथे सुद्धा दाबून घ्यायचं, जेणेकरून वडी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटली नाही पाहिजे म्हणून. आता त्या साईडनी एका साईडला इथे सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि आता हलक्या हाताने गोल करत न्यायचं. आणि आत्ता काय करायचं, इथे व्यवस्थित दाबून घ्यायचं, हे बघा. आता बघा आचार्यासारखी दुसरी सुद्धा सांबारवडी रेडी आहे. तर जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि गोल स्प्रिंग रोल सारखं असं करून घ्यायचं आणि आपली सांबारवडी झालेली आहे रेडी. खाण्यासाठी नाही, पण आता एवढ्या सगळ्या सांबारवडी रेडी झालेल्या आहेत. आता काय करणार आहोत, आचारी तर डायरेक्ट तळतात ना, डायरेक्ट सुद्धा तळू शकता, पण आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर इथे काय ना, एका चाळणीला तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर एक एक सांबारवडी ठेवायची. आता इथे खास टिप्स आहे की इथे ना आजूबाजूला गॅप सोडायची. गॅप सोडली नाही तर ते एकमेकांना चिपकेल, तर चिपकता कामा नये म्हणून गॅप सोडून ठेवायची. पाणी गरम केलेलं आहे मी कढईमध्ये आणि ही वडी इथे ठेवणार आहोत. आता इथे ना याला झाकून ठेवायचं, पॅक करायचं, झाकून ठेवायचं 5 ते 7च मिनिट, फक्त 5 किंवा 7च मिनिटे याला वाफवून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. काढल्यानंतर आता की नाही बाजूला करायचं आणि हे बघा इथून काढून घ्यायचं, बाजूला करायचं, थंडी होऊ द्यायची आणि नंतर अशा सांबारवडी रेडी होतील. हे करण्यामागचं कारण काय, याला तेल फार कमी लागतं आणि 4-5 दिवस टिकतात वड्या. आता इथे कढई घेतली, छान तेल टाकलं, तेल मस्त गरम होऊ द्यायचं आणि एक एक करून सांबारवडी इथे तळायची. आता दुसरी गोष्ट, ही सांबारवडीची आणखी एक खासियत आहे, ही तुम्ही शेलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा मायक्रोवेव्ह सुद्धा करू शकता. माझ्याकडे वेळ नव्हता आणि व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी इथे तळताना दाखवली आहे. तर मीडियम टू लो आचेवर अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. तुम्हाला कळेल सुद्धा जेव्हा तुम्ही तळाल ना तेव्हा कळेल की क्रिस्पीपणा यायला सुरुवात होतो याला. आणि खालीवर खालीवर करायची, अगदी 2 मिनिटं झाली की खालीवर करायची. बघा एकदम कलर किती सुंदर आला आहे, त्यामध्ये हळद आहे, तिखट आहे, मीठ आहे, सगळ्याची चव व्यवस्थित येणार. कारण हलवाई सुद्धा तिखट, मीठ, हळद सारणामध्ये टाकत नाही, म्हणजे जेव्हा पात्याचं जे पीठ भिजवतो ना त्यामध्ये टाकत नाही. पण आई हे सगळं करतात, वाफवतात, ज्यामुळे अगदी टेस्ट छान येते. फक्तच मैदा वापरता आहे. सांबारवडींचे भरपूर व्हिडिओ आहे, पण हा व्हिडिओ पहिला असा आहे की खूप छान असा आहे. आणि पहिली बॅच तळून रेडी झालेली आहे. आता दुसरी बॅच सुद्धा आपण तळणार आहोत आणि ती सुद्धा तळून घेत आहोत. तर मंडळींनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पारंपरिक पदार्थ घेऊन यायला बराच वेळ लागतो
आणि आचार्यांसारखा पदार्थ घेऊन यायला तर बरीच मेहनत लागते. तर बघा किती सुंदर झाली आहे ना. तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.